नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोनही जे हप्ते रखडलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता टाकले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपयांचा जो वाटप आहे ते 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत. कारण नमो शेतकरीचा 8वा हप्ता प्लस 9व्या हप्त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. शासनाकडून महत्त्वाची आणि मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे नमो शेतकरीचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे आता 4,000 रुपये नाही तर 6,000 रुपये डायरेक्ट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आणि हाच मेसेज कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना येणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. संपूर्ण अपडेट शेतकऱ्यांच्या आनंदाची असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांना हे पैसे कधी पडणार आहेत त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि मोठी अपडेट, मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अपडेट आपण तुमच्यासाठी सतत घेऊन येत असतो. चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे 2 हप्ते जे असणार आहेत ते आता शेतकऱ्यांना टाकले जाणार आहेत. शासनाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार ही चिंता सर्व शेतकऱ्यांना लागलेली होती. परंतु आता हे पैसे पडण्याचा मार्ग मोकळा झाला आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. कारण आता 2 हप्ते, नमो शेतकरीचेच 2 हप्ते आणि PM किसान योजनेचा 1 हप्ता अशा प्रकारे हे वाटप केलं जाणार आहे, वितरण केलं जाणार आहे. आणि शेतकऱ्यांना हे कधी येणार आहे याची तारीख सुद्धा शासनानं महत्त्वाची जाहीर केली. ही तारीख सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण आता ते कधी पैसे पडणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत, कोणते शेतकरी पात्र, कोणते अपात्र, कशाच्या माध्यमातून हे पैसे टाकले जाणार आहेत, काही जिल्ह्यात पडणार आहेत, त्यामध्ये तुमचा नंबर आहे का, तुमचं नाव यादीमध्ये आहे का, हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊयात. या दिवशी खात्यात जमा होणार PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये ही अपडेट आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये असणार आहेत आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असणार आहेत. कारण आता नमोचा 8वा प्लस 9वा हप्ता आणि हे घोषणा करण्यात आली. त्यामुळे शासन दरबारी महत्त्वाचा निर्णय झाला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोठी घोषणा करण्यात आली. त्यामध्ये असं ठरलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पुढील 9वा हप्ता एकत्रितरित्या दिला जाणार आहे. प्लस PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे टोटली 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. आणि हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपण देत आहोत. ते कधी पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहेत. कारण आता काही जिल्हे, निवडक जिल्हे जे आहेत ते शासनानं जाहीर केलेले आहेत, त्याची यादी आलेली आहे आणि त्या नवीन लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आता या यादीत नाव असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच 6,000 रुपये टाकले जाणार आहेत. त्यामुळे नवीन यादी जाहीर झाली, तारीख जाहीर झाली आणि याचा GR आता प्रसिद्ध करणार आहेत. GR प्रसिद्ध झाला की लगेच योजनेचं वाटप जे आहे ते DBTच्या माध्यमातून चालू होणार आहे. काळजी करू नका, सर्वांना पैसे वितरण होणार आहे. परंतु आता हे 6,000 रुपये येण्यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही 4 अटींची घोषणा करण्यात आलेली आहे.
शासनाकडून 4 नवीन सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना आपण पाहणार आहोत आणि त्या सूचनेच्या आधारे शेतकऱ्यांना हे काम करायला सांगितलेलं आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना सर्व पैसे टाकले जाणार आहेत आणि नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा सुरळीत लाभ येण्यासाठी आता शेतकऱ्यांना या 4 सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या 4 अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि या 4 सूचना कोणत्या आहेत त्या आपण तर पाहणारच आहोत. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे सुद्धा पाहणार आहोत आणि याची तारीख किती असणार आहे, कोणत्या दिवशी हे पैसे पडणार आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी टाकले जाणार आहेत, ही सुद्धा अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत. परंतु आता नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जे रखडलेले होते ते कशामुळे रखडले होते आणि त्यासोबत महत्त्वाचा निर्णय काय झालेला आहे. तर नमो शेतकरीचा 8वा हप्ता रखडला, परंतु आता 9व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते एकत्रितरित्या करण्याचं शासनानं ठरवलं आणि 8वा प्लस 9वा असे 2 हप्ते आता शासनानं देण्याचं ठरवलेलं आहे. आणि हीच ब्रेकिंग बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण हे 2,000 प्लस 2,000 रुपये पडणार आहेत. हे झाले 4,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये, अशा प्रकारे टोटली 6,000 रुपये तुम्हाला पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे पडण्यासाठी आता काय करायचं ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. त्या अगोदर पाहूयात 8वा हप्ताला जे विलंब झालेला आहे तो कशामुळे झालेला होता. 8व्या हप्त्यासाठी शासनाकडून विसर तर पडलेला नव्हता ना. तर महत्त्वाची अपडेट आहे, कारण 8वा हप्ता जो आहे त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत ती निधीची तरतूद केलेली नव्हती, कारण निवडणुकाचा काळ चालू आहे. त्यामुळे हा हप्ता लांबणीवर पडलेला होता आणि आता शेतकऱ्यांना शासनानं महत्त्वाची घोषणा केली. 8वा प्लस 9वा असे 2 हप्ते आता शेतकऱ्यांना 2ही हप्त्यांचं वितरण टाकलं जाणार आहे. काळजी करू नका, तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. परंतु कसे येणार आहेत, कशाच्या माध्यमातून येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहेत आणि याची तारीख काय असणार आहे, तुम्हाला पडणार आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण 4 अटी ज्या दिलेल्या आहेत त्या आता आपण पाहणार आहोत. पहिली अट दिलेली आहे KYC करून घ्यायची. KYC जर तुम्ही केली तरच हप्ता टाकला जाणार. दुसरी अट सांगितली लँड सेडिंग करून घ्यायचं. लँड सेडिंग केलेलं असेल तरच तुम्हाला हप्ता पडेल. तिसरी अट सांगितली फार्मर ID कार्ड काढून घ्यायचा. फार्मर ID कार्ड असेल तरच तुम्हाला पैसे पडणार. आणि चौथी अट काय आहे, तर चौथी अट आपण पुढे सांगणार आहोत. चौथी अट महत्त्वाची आहे, त्याशिवाय हे पैसेच पडणार नाहीत. त्यामुळे चौथी अट जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, त्याची लिस्ट आलेली आहे का, त्या शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार आहेत, कोणत्या दिवशी पडणार आहेत, काही केल्यानंतर पडणार आहेत. तर 3 अटी आपण पाहिलेल्याच आहेत. परंतु आता चौथी अट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण आता शेतकऱ्यांना ही अट जर पूर्ण केली तरच पैसे टाकले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना याच्या 4 अटी आपण जाणून घेत आहोत. 3 अटी आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आपण पाहिलेल्या आहेत 3 अटी. आता आपण जाणून घेणार आहोत चौथी अट. त्या अगोदर आपण पाहणार आहोत जिल्हे आणि तुम्हाला तारीख सांगणार आहोत त्या दिवशी हे पैसे वितरण होणार आहे. त्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, ऑनलाईन लाभार्थी यादी आणि पेमेंट स्टेटस हे सर्व तुम्ही वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. त्यामुळे आता जाणून घेऊयात आपण या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. कोणते जिल्हे जाहीर झालेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आता पैसे कधी पडणार त्याची तारीख सुद्धा सांगणार आहोत. परंतु अगोदर पाहूया जिल्हे. सर्वात महत्त्वाचे जे जिल्हे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांना आता हप्ता वितरण जो आहे तो टाकला जाणार आहे, चालू होणार आहे. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा, दुसरा आहे जळगाव जिल्हा, इकडे आहेत धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना,
इकडे आहे परभणी, हिंगोली, बीड, नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, इकडे नंदुरबार, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अशा प्रकारे इकडे नागपूर आहे आणि गोंदिया आहे. अशा प्रकारचे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देऊन डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून यांना 6,000 रुपयांचं वितरण आता टाकलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चौथी अट जाणून घेणार आहोत. जर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक हे जर जॉईन केलं नसेल, आधार बँकेला लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतरच हे पैसे तुमच्या खात्यात टाकले जात असतात. हे लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि ही चौथी अट महत्त्वाची आहे. या गोष्टी 4 अटी जाणून घेतल्या, त्या पूर्ण करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जिल्हे जाणून घेतले, परंतु आता तारीख जाणून घेणार आहोत. तर तारीख आहे 25 फेब्रुवारी. या दिवशी हे पैसे टाकले जाणार आहेत आणि त्याचा मेसेज तुमच्या खात्यात येणार आहे. महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.